श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आजचा हा मंत्र ऐकून तर पहा, तुम्हाला चांगल्या कर्माचे फळ आजच मिळेल. मंडळी, आजचा हा मंत्र अर्धवट सोडण्याची चूक करू नका. जर तुम्ही घरी असाल तर घरामध्ये हा मंत्र लावून ठेवा. 100% या मंत्राचा प्रभाव घरामध्ये पडणार आहे. या मंत्राच्या आवाजाने घरामध्ये सुख, शांती, समाधान येईल. या मंत्रामुळे आपल्या आयुष्यातून दुःख, दारिद्र्य, आजार हटून जातात. हा मंत्र कधीही वाया जात नाही. या मंत्राचा आज नाही तर उद्या आपल्याला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. या मंत्रामुळे तुमच्या खराब नशिबात सुखाचा चमत्कार होतो. या मंत्राचा जप तुम्ही केल्यानंतर एक ना एक दिवस तुम्हाला यश प्राप्त होतेच. या मंत्र जपामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे, कर्ज आणि दुःख नाहीशी होतात. या मंत्रामुळे गुरुवारपर्यंत मोठी प्रचिती तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्हाला तुमच्या दिवसभरातून फक्त थोडासा वेळ या मंत्रासाठी द्यायचा आहे आणि हा वेळ कधीही वाया जात नाही. हा मंत्र ऐकताना तुम्हाला स्वामींचा साक्षात्कार जाणवेल. या शक्तिशाली मंत्रामुळे गरिबी तुम्हाला स्पर्श करणार नाही. मंडळी, तुम्हाला उद्याचा येणारा दिवस चांगला हवा असेल, दुःखी राहायचे नसेल तर हा मंत्र ऐकून झोपा. झोपताना कमीत कमी 20 मिनिटे हा मंत्र तुमच्या कानावर पडू द्या. दुसऱ्या दिवशी संपूर्ण दिवसभरात तुम्हाला काही ना काही चमत्कार पाहायला मिळेल. घरात लावून ठेवला तर घरावर येणारं मोठं संकट टळेल. या मंत्राचे असंख्य फायदे आहेत, त्यामुळे हा मंत्र अर्धवट सोडू नका. किमान सलग 7 दिवस हा मंत्र ऐकून पहा. तुमच्या जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. मंडळी, तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर होय स्वामी अशी स्वीकृती द्या आणि हा मंत्र संपूर्ण ऐका. मंडळी, आपण कधी कधी नुसतंच कष्ट करत राहतो, परंतु त्याचा फायदा काही आपल्याला होत नाही. घरात येणारा पैसा निघून जातो आणि आपल्याला कळत देखील नाही. आपण हताश, निराश, चिंतेत विचार करत राहतो की मला चांगले दिवस कधी येतील. पण मंडळी, आपल्याला कष्टाबरोबर काहीतरी आध्यात्मिक उपायही करावे लागतात, तरच आपली जीवनाची नौका भवसागरातून पार होते आणि श्री स्वामी समर्थ, साक्षात अक्कलकोटचा राजा परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत असतील तर मग आपल्याला काय संकटे येणार आहेत. मंडळी, त्यांचा हात आपल्या हातात असेल तर हा मंत्र तुम्हाला संपूर्ण ऐकावाच लागेल. या मंत्राने तुमच्या जीवनात असे काही चमत्कार घडतील, आजारपण दूर पळून जातील, प्रचंड पैसा तुमच्या घरात येईल आणि तो टिकेल, वाढेल आणि त्यामुळे तुम्ही उत्तरोत्तर जीवनामध्ये प्रगती करत राहाल, आनंदी राहाल, सुख समाधान तुमच्या घरामध्ये लाभेल. तुमच्या घरामध्ये जर कौटुंबिक वादविवाद असतील, कुटुंबामध्ये टोकाचे वाद असतील तर तेही या मंत्राने शांत होतात. कारण हा मंत्र जेव्हा घरामध्ये लावला जातो तेव्हा घराचा कोपरा ना कोपरा शुद्ध होतो. घरातील प्रत्येक सदस्यांच्या मनावर या मंत्राचा सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे आपल्या घरामध्ये अचानक काहीतरी बदल सकारात्मक जाणवायला सुरुवात होते आणि आपण सुखी समाधानी होतो. प्रचंड पैसा घरात आल्यामुळे मन प्रसन्न राहते आणि आपली अनेक स्वप्ने पूर्ण होतात. जसे की घर, गाडी, बंगला वगैरे सगळे स्वप्न आपली क्षणात पूर्ण होतात. एवढे सगळे जर फायदे असतील तर फक्त मंत्र ऐकायला काय हरकत आहे. आणि म्हणूनच मंडळी, हा मंत्र संपूर्ण ऐका आणि स्वामींना तुमच्या जीवनात समाविष्ट करा. मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता.
पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा. जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम
नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः। ओम नमो भगवते श्री स्वामी समर्थाय नमो नमः।